नमस्कार मित्रांनो, नर्सिंग न्यूज मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण परत जेएनएम फर्स्ट इयरचा क्वेश्चन पेपर बघणार आहोत. बिहेवियर सायन्स, फिजिओलॉजी अँड सोशॉलॉजी, मानसशास्त्र व समाजशास्त्र. जेएनएम फर्स्ट इयरसाठी आहे. 2017 मधला पेपर आहे हा, ऑगस्ट महिन्यातला. 75 मार्काचा पेपर आहे. त्यात आपण MCQ आणि थोडेसे शॉर्टमध्ये क्वेश्चन पेपर बघूया. चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. पहिला आहे योग्य शब्द निवडून वाक्य पूर्ण करा. त्यात पहिला आहे संवेदनेला अर्थ प्राप्त करून देणे याला राष्ट्राशी म्हणतात. तर यात येणार आकलन म्हणजेच ब. तसेच दुसरं आहे सायको ॲनालायटिक थेअरी डॅश डॅश यांनी मांडले होते. तर यात पण येणार सिग्मंड फ्राईड. ठीक आहे. तिसरं बघूया, दोन किंवा अधिक व्यक्तीच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्पर्शाचा संबंध म्हणजे डॅश डॅश. तर यात येणार सामाजिक समूह क. तसंच चौथं बघूया, अमान्य इच्छा किंवा कार्यपद्धती पूर्ण करण्याकरिता समाज मान्य मार्ग वापरला जातो याला डॅश डॅश म्हणतात. तर यात येणार क उदात्तीकरण. ठीक आहे, क येणार यात. तसेच पाचवं बघूया, गटामध्ये समूहामध्ये लग्न म्हणजेच याला म्हणणार एक्झोगॅमी. येणार यात. सॉरी आहे. यात येणार एंडोगॅमी. याच्यात ड येणार. ठीक आहे. तसंच बघूया आपण ब योग्य जोड्या जुळवा. तर सामाजिक समस्या ही आहे हुंडा पद्धत समस्या. ठीक आहे. उत्पादनशील विचार. तर यात येणार एखादी वाद्य वाजवणारे. तसंच इल्युशन म्हणजे चुकीचे निरीक्षण. समाजशास्त्राचे जनक कोण आहे? ऑगस्ट कामते. आणि नैसर्गिक स्रोते मनुष्यबळ येणाऱ्या. ठीक आहे. तसेच चुकी बरोबर बघू. माल्सो यांच्या मतानुसार वास्तविकरण ही प्राथमिक प्रेरणा आहे. तर बिलकुल चूक आहे. गर्दी दुसरं बघूया, गर्दी हा प्राथमिक समूह असतो. चूक. तिसरं आहे बाल गुन्हेगारी ही सामाजिक समस्या नाही. चूक आहे. बाल गुन्हेगारी ही सामाजिक समस्या आहे. चौथं बघूया, सवयी कधीही बदलता येत नाहीत. हे पण चूक आहे. तसं पाचवं बघूया, सामाजिक सुव्यवस्थेसाठी सामाजिक नियंत्रण आवश्यक असते. तर हे बरोबर आहे. तर हे झालं आपले चूक बरोबर. हे चारही पहिले चूक आहे. ठीक आहे. चूक 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 आणि हे बरोबर. ठीक आहे. तर बघा, आटिफालियामध्ये कोणतेही 3 लिहायचे. परिचर्यामध्ये मानसशास्त्राचे महत्त्व, परिचर्यामध्ये समाजशास्त्राचे महत्त्व, क आहे शरीर आणि मन यांच्यातील परस्पर संबंध. हा खूप इम्पॉर्टंट पेपर आहे. हा क्वेश्चन आहे. मानसिकदृष्ट्या आरोग्य, व्यक्तीचे गुणधर्म हे पण, आणि संयुक्त कुटुंब. हे 3 क्वेश्चन ना खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. तीनच लिहायचे कुठले पण तुम्हाला. शास्त्रीय कारणे बघा,
परिचयाने अचूक निरीक्षण महत्त्वाचं आहे. ब आहे विकासासाठी वैफल्यग्रस्त आवश्यक आहे. व्यक्तींच्या मनातील संघर्ष घातक असतो. ड कुटुंब हे समाजातील मूलभूत युनिट आहे. शिक्षण म्हणजे ट्रायल व एरर, चूक किंवा शिका आहे. तर तुम्हाला हे लिहायचं आहे. तसंच 4थ्या प्रश्नात बघूया काय आहे. सवयी. खाली प्रश्नाची उत्तरे. सवयी म्हणजे काय? ब आहे सवयी पडण्याचे आधार काय आहे ते लिहा. सवयी किती प्रकारच्या आहेत ते लिहा. वाईट सवयी कशा सोडवल्या जाते आणि त्यांच्या पायऱ्या लिहा. तर खाली प्रश्नामध्ये तुम्हाला किंवा पण दिले जाणार आहे. वरचं आलं तर वरचं लिहायचं, खालचं आलं तर खालचं लिहायचं. दुसऱ्यामध्ये किंवामध्ये आहे व्यक्तिमत्वाची व्याख्या लिहा. व्यक्तिमत्वाचे विविध प्रकारची यादी लिहा. व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी आवश्यक असे महत्त्वाचे घटक लिहा. व्यक्तिमत्व तपासणी पद्धती लिहा. हे लिहायचं किंवा हे लिहायचं. 4मधून हे 4 लिहायचे किंवा हे 4 लिहायचे. हे इथं टाकायचं नाही आणि हे तिथं टाकायचं नाही. तसंच 5मध्ये बघा खालील प्रश्नाची उत्तर लिहा. कुटुंबाची व्याख्या लिहा. कुटुंबाचे कार्य लिहा. कुटुंबाचे गुणधर्म वैशिष्ट्य लिहा. विभक्त कुटुंब पद्धतीचे तोटे लिहा. खूप क्वेश्चन इझी आहे हा. तसंच किंवामध्ये बघा ड्रग ॲडिक्शन, आहारी जाण्याची कारणे, नशेकरिता भारतात सामान्यतः कोणते औषधाचा वापरला नशेकरिता भारतात सामान्यतः कोणत्या औषधाचा वापर केला जातो? एखादी व्यक्ती नशेच्या आहारी जाऊ नये म्हणून कोणते प्रतिबंधक उपाय कराल ते सविस्तर लिहा. तर तुम्हाला याच्यात पण तसंच करायचं. हे येत असेल तर वरचे 4 लिहायचं आहे. जर हे याच्यातले एक जर पण नाही आलं तर तुम्ही इथलं एक नाही टाकू शकत. ठीक आहे. तुम्हाला याच्यातले 4च लिहायला लागेल किंवा याच्यातले 3 लिहायला लागेल. तर हे झालं आपलं क्वेश्चन पेपर. तुम्ही स्क्रीनशॉट काढून क्वेश्चन सोडवू शकता किंवा मी नोट्स टाकेल याच्यावाले पूर्ण लॉंग फॉर्ममध्ये. लॉंग याच्यात क्वेश्चनचे आन्सर 77 पेपरच टाकणार आहे मी. तुम्हाला थोड्या प्रमाणात एक्सप्लेनेशन दिलेलं आहे शॉर्टमध्ये. तर स्क्रीनशॉट काढून तुम्ही वाचून घ्या. काही क्वेश्चन असल्यास कमेंट करा. आणि कुठकुठल्या सब्जेक्टचे तुम्हाला क्वेश्चन पेपर आन्सर सोडवून पाहिजे तर MCQ वगैरे सांगा मला कमेंट करून. मी तुम्हाला जसं वेळ मिळणार मला तसं व्हिडिओ टाकत जाणार. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर नेक्स्ट पेपर कोणता टाकू ते कमेंट करा त्यात तुम्ही. धन्यवाद. अभ्यास करत राहा, पुस्तक वाचत राहा आणि क्वेश्चन पेपर सोडवत राहा.